राम राम मंडळी. राम राम. नमस्कार. नमस्कार. मी लोकमन न्यूज पोर्टल चॅनलचा मुख्य संपादक अनिल भगवान चौधरी नीम अंमनेर या ठिकाणी आपलं सगळ्यांचं प्रथमतः धन्यवाद करतो, स्वागत करतो. आज आपल्या कार्यालयामध्ये, आपल्या चॅनलमध्ये आपल्या नीम गावाचे सुपुत्र, आमचे माजी विद्यार्थी या ठिकाणी ॲडव्होकेट विवेकानंद नाना चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रथमतः त्यांचे नमस्कार, धन्यवाद वकील साहेब. वकील साहेब, आता प्रश्न असा पडला आहे आम्हाला की आपला प्रवास या ठिकाणी ग्रामीण भागातून झालेला असला तरी सुद्धा आपलं चातुर्य पाहतात, आपल्या अभ्यास पाहतात, आपण एक निष्णात अशा प्रकारचे वकील आपण होऊ शकतात. याच्या मागचं तुमचा प्रवास कसा आहे हे तुम्ही सांगू शकाल का? खरं तर वकील क्षेत्रात येणं आणि त्या ठिकाणी काम करणं, मेहनत करणं हे जिकरीचं काम आहे. ज्यावेळेस आम्ही LLB ला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस नेमकं लॉ काय आहे, प्रॅक्टिस काय असेल, कोणते कामं असतात, काय करावं लागेल, कोणाच्या हाताखाली काम करावं लागेल याच्या बाबतीत काही एक विचार केला नव्हता. परंतु माझ्या वडिलांचे देखील लॉ झालेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने मी लॉ केलं आणि ॲडमिशन घेतल्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पर्यंत देखील लॉ काय आहे किंवा प्रॅक्टिस कोणत्या क्षेत्रात जायचं, क्रिमिनलला जायचं, फौजदारीला जायचं, महसूलला जायचं की इतर फील्ड चॉईस करायची हे कुठलंही नॉलेज त्यावेळेस नव्हतं. परंतु असं असताना देखील आम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली. एका जळगावला निष्णात वकील ॲडव्होकेट RV कुलकर्णी जे सिव्हिल प्रॅक्टिशनर आहेत त्यांच्याकडे मी 2 वर्ष साधारणपणे त्या ठिकाणी ज्युनियरशिप केली. त्याच्यानंतर मी अंमनेरला आपल्या लोकल लेवलला काम करावं, लोकांशी आपले ओळख असते, परिचय असतो आणि त्यांच्याकडनं या समाजातून आपल्याकडनं काम येत असतात, ओळखीतून काम येत असतात. त्याच्यामुळे मी अंमनेरला 2011 पासून प्रॅक्टिसला सुरुवात केली. 2011ला ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस फारशी काही कामांची परिस्थिती माझी चांगली नव्हती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ओळख परिचय जो काय आहे लोकांशी, समाजांशी, तो कमी होता. त्याच्यामुळे मी या ठिकाणी आज रोजी SCBचे जे वकील आहेत RR भटनागर त्यावेळेस अंमनेरला होते, त्यांच्याकडे मी ज्युनियरशिप केली 2 वर्ष. आणि त्यानंतर ते SCBला गेल्यामुळे, त्यांची अपॉइंटमेंट SCBला झाल्यामुळे मी तुमचे जे लहान बंधू आहेत किंवा आज सरकारी वकील जे आहेत RB चौधरी यांच्याकडे मी ज्युनियरशिप सुरू केली 2013 पासून. तर 2013 त्याच्यानंतर RB चौधरी जे आहे ते सरकारी वकील म्हणून त्यांची डिस्ट्रिक्ट कोर्टात अपॉइंटमेंट झाली आणि त्यांनी जवळपास खालचे कामकाज जे आहे किंवा ट्रायल कोर्टाचं काम जे आहे JMFC वगैरे ते कामकाज त्यांनी सोडलं, कारण पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे त्यांनी डिस्ट्रिक्ट कोर्टात कामकाज त्यांनी सुरू केलं. मग ह्या गोष्टीचा फायदा घेण्याचा आम्ही विचार केला आणि त्याचा फायदा आज रोजी मिळाला. कारण त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही प्रत्येक केस हँड टू हँड आम्ही हाताळत गेलो. प्रत्येक केसचा अनुभव येत गेला. प्रत्येक केस हाताळल्यामुळे आम्हाला कायद्याची देखील त्या ठिकाणी डीपमध्ये माहिती घेता आली आणि कामकाज चालवण्याचा चांगला अनुभव या ठिकाणी 2013 पासून ते आजपर्यंत घेण्यात आलेला आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये जरी कामं हे येत जात असतील परंतु आपलं त्या ठिकाणी मनोधैर्य टिकवणं, सतत कामामध्ये 100% आपलं योगदान देणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. जरी लोकांशी आपले कॉन्टॅक्ट असतील, आपल्याकडे जरी बुद्धिमत्ता असतील तरी ह्या कार्यक्षेत्रामध्ये वकिली क्षेत्र असेल किंवा इतर कोणताही व्यवसाय असेल त्याच्यामध्ये 100% तुमचं योगदान देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. वकील साहेब, आम्हाला दुसरा प्रश्न असं विचारावा वाटतो की आपण ग्रामीण भागात माझ्याकडे शिकलेला आहात आपल्या शाळेमध्ये, तर त्या ठिकाणी आपण लहानपणापासून एक 9वी 10वी मध्ये असताना मुख्याध्यापकाचा एक रोल केला होता की तो आपण विचारलं होतं मला की सर मी मुख्याध्यापकाचा रोल करू का. त्याच प्रकारचं तुम्ही त्यावेळेला आपलं जी चुणूक होती बुद्धिमत्तेची ती आम्हाला तिथं जाणवली. पण आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारची वकिली व्यवसाय करतायत, पण आपण सुद्धा आता भविष्यामध्ये आपल्या नीम गावाचे आपण नागरिक आहात, तर नीम गावाच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारचे अजून जसे आपले संभाजी वकील साहेब आहेत, तुम्ही झाले, तर आपण त्या ठिकाणी गावामध्ये लक्ष देऊन आपले जास्तीत जास्त तरुण गावातील चांगल्या प्रकारच्या व्यवसायामध्ये गुंतवणे किंवा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी वकिली क्षेत्रात आणणे हे तुमचं काम या ठिकाणी आहे. तर भविष्यामध्ये आपले काय प्लॅन आहेत या बाबतीत? नाही, भविष्यामध्ये काय सध्या
बेरोजगारी जी काही आहे पूर्ण महाराष्ट्रात असेल भारतात असेल वाढल्यामुळे नोकरदारांची संख्या कमी झाली, नोकर वर्गाची संख्या कमी झालेली आहे. नोकऱ्या ज्या आहेत त्या सरकारी क्षेत्रात कमी झालेल्या आहेत आणि खाजगी क्षेत्राकडे बऱ्याचशा लोकांचा किंवा मुलांचा एज्युकेशन संपल्यानंतरचा त्यांचा कल आहे. परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक मुलाला नोकरी लागेल असं काही नसतं. मग आजची जी काही सिच्युएशन आहे, पूर्वी BA झालं, BSc झालं, MA झालं तर नोकरी लागण्याचे चान्सेस जास्त राहायचे किंवा पूर्वी MPSC करा वगैरे वगैरे हे पूर्वी होतं. आजही बरेचसे विद्यार्थी MPSC करतात किंवा MPhil PhD वगैरे करतातच. परंतु शासकीय याच्यामध्ये आजकाल ज्या काही नोकऱ्यांची जी काही संख्या आहे ती अगदी कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला नोकरी लागलं हे काही त्या ठिकाणी शक्य नाही. म्हणून आज जे काही काळाची गरज आहे, कमी शिक्षण आणि लवकर नोकरी किंवा लवकर काम, लवकर पगार हे या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना म्हणा किंवा बऱ्याचशा आमच्या जे काही कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांना मी बऱ्याचदा सांगतो की लांबचं शिक्षण घेणं बंद करा, शॉर्ट टर्म शिक्षण घ्या, लवकर कामाला लागा, लवकर पगार कमवा. जसं काही समजा शॉर्ट हँड असेल, शॉर्ट हँड म्हणजे स्टेनोग्राफी असेल. आज आम्ही कोर्टात बघतो की एका स्टेनोला जो जजच्या बाजूला बसतो त्या स्टेनोला 1.5 ते 2 लाख रुपये पगार आहे. 1 ते 1.5 लाख रुपये कमीत कमी पगार आहे. काम असं 8 तास, सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास, दुपारच्या सेशनला, संध्याकाळी घरी. शॉर्ट हँड म्हणा किंवा स्टेनोग्राफी म्हणा, हे त्याच्यासाठी तुम्हाला खूप उच्च शिक्षण घेण्याची गरज नाही आहे. 12वी झालं त्याच्यानंतर तुम्ही इंग्लिश टायपिंग करा, मराठी टायपिंग करा, शॉर्ट हँडचे क्लासेस करा, त्याच्यामध्ये त्या एक्झाम असतात त्या पास व्हा, कमी वयामध्ये चांगली नोकरी मिळेल. आज शॉर्ट हँडचे जे काही जागा आहेत, आज रोजी जर 1000 जागा असतील तर त्यांना फक्त 10-12 लोक मिळतात. कारण काय की लोकांचा आजही कल हा लॉंग टर्म शिक्षणासाठी आहे. मोठं शिक्षण घ्यावं, चांगलं शिक्षण घ्यावं आणि मोठी नोकरी, ह्या लोकांचा आजही माइंडसेट आज तोच आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये कमी कालावधीमध्ये कमी शिक्षण घेऊन जास्त पगार कमवा किंवा चांगल्या नोकरी लागावा, हा लोकांना या ठिकाणी ध्येय ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी भविष्यात देखील माझ्या सोबतचे जे कोणी असतील किंवा जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना मी तेच सल्ला देतो की आजकाल तुम्ही किती लॉंग टर्म शिक्षण केलं, MPSC बरेच पोरं 5-5, 10-10 वर्ष MPSCचे क्लासेस करतात, ते करतात. त्यातून जरी त्यांना आलं, बऱ्याचदा आपण मेहनत घेतो पण आपल्याकडे नशीब नसतं. नशिबाने माणूस कुठेतरी काहीतरी गोष्टी फेल होतात, ते मिळत नाही, मेहनत वाया जाते. अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांचं फ्रस्ट्रेशन वाढतं. फ्रस्ट्रेशन वाढल्यामुळे थोडासा त्यांच्या वागणुकीवर, बोलण्यावर याच्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये जे काही आज शॉर्ट टर्म जी नोकऱ्या आहेत किंवा शॉर्ट टर्म जे क्लासेस आहेत वगैरे त्या करून आपण त्या ठिकाणी लवकर आपलं जे काही चरितार्थ आहे ते सुरुवात करू शकतो. लवकर आपण सोर्स ऑफ इन्कम जे आहे हे प्रत्येक त्या ठिकाणी मिळवू शकतो. ओके, धन्यवाद वकील साहेब. आपल्याला बी या ठिकाणी पुढील कामकाजासाठी या ठिकाणी पुढे जाणं असल्यामुळे आम्ही लोकमत न्यूजचं जे काही कार्यक्रम आहे या ठिकाणी आता संपवतो. सर्व मंडळी रामराम. आता पुढील मुलाखतीसाठी आम्ही आपल्याशी दुसऱ्या कोणीतरी विशेष आमंत्रित व्यक्ती या ठिकाणी बोलवणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.